विधान परिषद लढवायची हिंमत पुन्हा नाही झाली पाहिजे अशा प्रकारची वेळ मोहिते पाटील यांच्यावर आणायची हे विधान केले राम सातपुते यांनी. कधी तर सोलापुरातील विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर एका मेळाव्यात बोलत असताना. ज्या राम सातपुतेंना 2019च्या निवडणुकीत आमदारकीसाठी मोहिते पाटील कुटुंबियांनी मदत केली होती, तेच राम सातपुते हे विधान करतात. कारण स्पष्ट आहे, लोकसभेतील पराभव, विधानसभेत पराभव आणि याचाच वचपा काढण्यासाठी कुठेतरी त्यांचं हे विधान असावं. असो, पण मुद्दा हा आहे की सोलापूरची निवडणूक ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादीपेक्षा जयकुमार गोरे विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशीच होणार आहे. कारण ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या जयकुमार गोरेंना आवाहन देण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी डाव खेळला आणि वसंतराव देशमुखांना मैदानात उतरवलं. आघाडीकडे संख्याबळ नसताना पण युतीच्या विरोधात लढत असताना त्यांचेच नेते त्यांच्यासोबत नाही आहेत असं चित्र सोलापुरात दिसते. दुसरीकडे मात्र युतीचे सगळे नेते एकत्र आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांचा वचपा काढण्यासाठी. आणि आता तर राम सातपुतेंनी सांगितलंयच की पुन्हा निवडणूक लढवायला नको पाहिजेत, असं काहीतरी करायचंय. मग आता आघाडीची नाराजी, युतीची एकी, या सगळ्याचा परिणाम निकालात काय होऊ शकतो? चला याबद्दलच थोडंसं बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप प्रयत्न करत होता. सांगली साताऱ्याचं निवडणुकीचंही तसंच काहीसं चित्र होतं. मात्र या दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यामुळे सांगली, सातारा आणि सोलापूर या दोन्ही निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार असून जयकुमार गोरे यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर जयकुमार गोरे यांचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढत असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र भाजपमधील काही जुने नेते आणि शिवसेनेतील काही नेत्यांना हे फारसं रुचत नाहीये. प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेची सोलापुरातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असताना राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे प्रशांत परिचारक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. आता ही नाराजी निवडणुकीत कशा प्रकारे दिसून येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील यासाठी प्रयत्न करत असल्याचंही बोललं जाते. आता संख्याबळाबद्दल बोलायचं झालं तर सोलापूरमध्ये एकट्या भाजपकडे 300 पेक्षा जास्त मत आहेत. त्यानंतर शिवसेनेकडे 66 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 27 मत आहेत. म्हणजेच महायुतीचे एकूण संख्याबळ 400 पेक्षा जास्त आहे. दुसरीकडे आघाडीकडे अपक्ष मिळून 200 पेक्षाही जास्त मतं नसल्याचं दिसतंय. तरी देखील ही निवडणूक बिनविरोध न करण्याचा निर्णय खासदार मोहिते पाटील यांनी घेतल्याचं बोललं जाते. कारण काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज इथं बाद झाला आणि त्यानंतर वसंतराव देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला. सोपाल आणि इतर नेत्यांच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीनं बिनविरोध होऊ शकणारी ही निवडणूक सोलापूरची थेट लढतीची केली. त्यामुळे ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. असं असलं तरी भाजप किंवा महायुतीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढत्या प्रभावामुळे नाराज असलेले काही नेते तसेच प्रशांत परिचारक यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले कार्यकर्ते यांच्याकडे आपल्याकडे वळवण्याचा, त्यांचा छुपा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून सुरू असल्याचं बोललं जाते. अशातच नुकताच राजेंद्र राऊत यांच्या समर्थनार्थ जो मेळावा झाला त्यात बोलताना राम सातपुते म्हणाले, माजी आमदार राजेंद्र राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हक्काचे माणूस आहेत. मोहिते पाटील यांचा पराभव करून राजेंद्र राऊत यांना आपल्याला मोठ्या फरकाने विधान परिषदेवर पाठवायचंय. मोहिते पाटील यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची हिंमत केली नाही पाहिजे असा संकल्प आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, देवेंद्र अभ्यंकर आदींनी केला होता. आता विरोधात त्यांनी निवडणूक लढवण्याची हिंमत नाही केली पाहिजे असा दारुण पराभव करण्याची वेळ आली असं इतर आमदारांना संबोधताना राम सातपुते म्हणाले. याच मेळाव्यात उमेदवार असणारे राजेंद्र राऊत देखील म्हणाले, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मोहिते पाटील आणि आमदार दिलीप सोपल माझ्या विरोधात काम करतायत. निवडणुकीनंतर अकलूजच्या चौकात सभा घेऊन मोहिते पाटलांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देणार असं म्हणत होणाऱ्या आरोपांबद्दल राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटलांना खुलं आव्हानही दिलेलं आहे. म्हणजे संख्याबळाच्या दृष्टीनं पाहिलं तर भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे, महायुतीकडे मोठं संख्याबळ आहे, तर महाविकास आघाडीनं मतांची संख्या तुलनेनं कमी आहे. अशा परिस्थितीत ही भाजप विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीने निवडणूक मैदानात ठेवली आहे. मात्र इथं एक वेगळीच अडचण दिसते. कारण तुतारीच्या उमेदवारीला स्वतःच आघाडीतील सर्व आमदारांची साथ मिळत नाहीये.
आणि म्हणूनच आता काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय. कारण महायुतीशी दोन हात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या धैर्यशील पाटलांवर अनेक नेते नाराज झालेत. नुकताच उत्तमराव जानकर यांनी आपले पुत्र जीवन जानकर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांवर आरोप केले. मोहिते पाटलांनी माझा केसाने गळा कापला असा आरोप करत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर वसंतराव देशमुख यांना आपण कोणतीही मदत करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे फक्त उत्तमराव जानकरांची साथ देशमुखांना मिळणार नाही असंही नाहीये, तर इतर काही नेत्यांची भूमिकाही साशंक दिसते. माढाचे आमदार अभिजित पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि मोहोळचे आमदार राजू खरे हे देखील देशमुखांच्या उमेदवारीबाबत फारसे उत्साही नाहीयेत. अभिजित पाटील यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, हा निर्णय घेताना मला विश्वासात घेतलं गेलं नाही असं अभिजित पाटील म्हणत आहेत. शिवाय 3 महिन्यांपूर्वी पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीत देशमुख यांनी भाजपला मदत केली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीशी माझा काही संबंध नाही असंही पाटील म्हणतात. तर दुसरीकडे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे देखील राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरताना तिकडे उपस्थित होते. मी नाराज आहे, मात्र पुढचा निर्णय वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेईन असं ते म्हणतात. पण देशमुख यांच्या उमेदवारीचा निर्णय घेताना आमच्याशी चर्चा व्हायला हवी होती अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिवाय तिसरीकडे अनेक दिवसांपासून आघाडीच्या राजकारणापासून काहीसे अलिप्त असलेले आमदार राजू खरे यांनी देखील सावध भूमिका घेतली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात वरिष्ठ नेत्यांकडून मला कोणताही संदेश आलेला नाहीये. इतर आमदारांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेईन असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच एकीकडे महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असताना दुसरीकडे महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाहीये. अशात मतभेद आणि नाराजी उघडपणे समोर येते. त्यामुळे सोलापूरची ही निवडणूक ही फक्त संख्येची राहिली नाहीये, तर कोण कुणाच्या पाठीशी उभं राहतं आणि शेवटच्या क्षणी कोणता राजकीय डाव खेळला जातो यावर निकाल अवलंबून असणार आहे.